नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, महिला आणि बालविकास विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे भरती संदर्भातची। आजच्या न्यूजपेपरमध्ये त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या आगामी भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थी मित्रांनो, पहा काय या ठिकाणी अपडेट आहे। वादग्रस्त ब्रिक्स कंपनीला कंत्राटी भरतीचे काम महिला आणि बालविकास विभागामार्फत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा यामध्ये आपण जसं पाहिलेलंच आहे की महिला आणि बालविकास विभागाची कंत्राटी भरती यामध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत ते पहा। वरिष्ठ काळजीवाहक या पदाकरिता 44 शासकीय संस्थांमध्ये 44 जागा या ठिकाणी भरली जाणार आहेत आणि राजगृह आणि संरक्षण गृह यामध्ये 16 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत वरिष्ठ काळजीवाहक या पदाकरिता। नंतर कनिष्ठ काळजीवाहकसाठी पहा एकूण 64 जागा या ठिकाणी भरली जाणार आहेत शासकीय संस्थांमध्ये आणि राजगृह आणि संरक्षण गृह यामध्ये 34 वॅकन्सीज या ठिकाणी भरली जाणार आहेत कनिष्ठ काळजीवाहक या पदाकरिता। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, स्वयंपाकी या पदासाठी देखील शासकीय संस्थांमध्ये 18 जागा भरल्या जाणार आहेत आणि राजगृह आणि संरक्षण गृह यामध्ये 17 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तसंच सफाईगार हे देखील पद या ठिकाणी आहे। सफाईगार या पदासाठी 27 जागा भरल्या जाणार आहेत आणि राजगृह आणि संरक्षण गृहमध्ये 10 जागा भरल्या जाणार आहेत सफाईगार या पदासाठी। नंतर आहे पहारेकरीसाठी एकूण 6 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत शासकीय संस्थांमध्ये आणि राजगृह आणि संरक्षण गृहमध्ये एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत। ओके, सो नंतर आहे परिचर या पदाची देखील या ठिकाणी पद भरली जाणार आहे। परिचर या पदाकरिता एकूण 5 जागा भरल्या जाणार आहेत आणि शिपाई या पदासाठी पहा शासकीय संस्थांमध्ये 15 जागा भरली जात आहेत आणि जे काही बालगृह आहे त्यामध्ये 2 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। नंतर सुरक्षा रक्षकाची एकदम आपण पाहू शकतो जवळपास 396 जागा या ठिकाणी भरली जात आहेत। 396 जागांकरिता या ठिकाणी सुरक्षा रक्षक या पदासाठी या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। तसंच शासकीय संस्थांमध्ये 396 आणि जे काही विश्रामगृह आहे बालगृह आहे त्या ठिकाणी तुम्हाला 480 एवढी वॅकन्सीज या ठिकाणी आहे सुरक्षा रक्षक या पदाकरिता। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, पहा अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे। यामध्ये ही पदे जी आहे ते भरण्यात येणार आहेत कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती। आता विषय काय आहे पहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी जो काही कंत्राटी पदभरती संदर्भातचा GR जो प्रसिद्ध केलेला होता, त्या GR मध्ये सांगण्यात आलेलं होते की इथून पुढे कुठल्याही पदासाठी कंत्राटी भरती करून घेतली जाणार नाही अशा संबंधितचं या ठिकाणी GR जो आहे तो पारित करण्यात आलेला होता। परंतु पहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा केली असताना महिला आणि बालविकास विभागाने 30 ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वये विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील 2063 पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनाच्या ED धाडीमुळे वादग्रस्त ठरलेल्या ब्रिक्स इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राटी भरतीचे काम देण्यात आलेले आहे। त्यामुळे कंत्राटी भरती रद्द करण्याच्या घोषणेचे काय झाले असा सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी X या समाज माध्यमातून किंवा जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे ट्विटर, अर्थात ट्विटर या माध्यमातून महिला आणि बालविकास मंत्रालय बालविकास विभागाच्या घेतलेल्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विभागाकडून भरण्यात येणाऱ्या 2063 कंत्राटी पदांपैकी 1145 पदे हे कंत्राट पुण्यातील ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा 2063 एवढ्या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत, परंतु आत्ता 1145 पदे ही कंत्राट स्वरूपात मधील पुण्यातील ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे। 1145 जागा आता इमिजिएटली ते काय करणार आहेत, भरणार आहेत। याच कंत्राटदाराला वैद्यकीय शिक्षण विभागाचे देखील कंत्राटी पद भरतीचे काम देखील नियम डावलून देण्यात आलेला आहे असा आरोप पाटील यांनी केलेला आहे। त्यामुळे ही कंपनी कोणाची आहे, हा कंत्राटदार कोणाचा, मला
काफ आहे असे या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळायला पाहिजे अशी या ठिकाणी मागणी लावून धरलेली आहे। विरोधी पक्षनेते या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे। ठीक आहे, सो पहा एकंदरीत आपण जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो त्या GR संबंधित, तर GR हा कंत्राटी पदभरती संदर्भात होता। कंत्राटी पदभरती आता इथून पुढे कुठल्याही पदांसाठी करून घेतली जाणार नाही अशा पद्धतीचा GR जो होता तो या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता। परंतु आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ही महिला व बालविकास विभागामार्फत या ठिकाणी परत एकदा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती भरती करून घेण्याचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे। ठीक आहे, सो बाह्य स्रोताद्वारे ही पदभरती करून घेतली जाणार आहे। यामध्ये पहा जे काही कायमस्वरूपी रोजगारावर लाडक्या कंत्राटदारांसाठी गदा आणली जात आहे। हे सरकार गोरगरीब शेतमजूर सामान्य जनतेचे नसून बिल्डर आणि कंत्राटदाराचे देशाचे आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे अशी टीकाही पाटील यांनी केलेली आहे। राज्य सरकारने गेल्या वर्षी प्रशासनातून कुशल अकुशल पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याचा निर्णय घेतला होता। त्यासाठी 9 कंपन्यांची निवड करण्यात आली। या कंपन्यांमार्फत कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती। मात्र कंत्राटी भरतीच्या विरोधात विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर कंत्राटी पदभरतीचा GR जो या ठिकाणी आहे तो रद्द करण्यात आलेला होता अशा प्रकारची घोषणा देखील झालेली होती। परंतु पहा आता जी काही अपडेट आलेली आहे ती फक्त कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती ही पदभरती महिला आणि बालविकास विभागामार्फत केली जात आहे। सो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात काय वाटते ते कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे। येणाऱ्या काळामध्ये जे काही पदभरती येणार आहे त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये काय क्वालिफिकेशन असणार आहे, तसंच एज क्रायटेरिया काय असेल, तसंच या पदभरती संदर्भात निकष आणि अटी काय असतील त्या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणारच आहोत। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती जर समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।